नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ही निसर्ग सानिध्यातील मस्तपैकी धरण परिक्षेत्रातील जागा आहे. 40+ एकरचा हा प्लॉट आहे. सिंगल फॅमिलीचा हा प्लॉट आहे. नॅशनल हायवेपासून साधारणतः या प्लॉटचं अंतर 20 किलोमीटर आहे. वाडी वस्तीच्या नियरबाय असलेला, रस्त्यानं कनेक्टेड, इलेक्ट्रिसिटी या सगळ्या गोष्टी प्रेझेंट असलेला असा हा प्लॉट आहे. सदर या प्लॉटचा आपण फुटेज पूर्णपणे पहा. तसेच आपण जर रॉयल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलचे नवीन व्ह्यूवर असाल तर माझी आपल्यास विनंती आहे, रॉयल महाराष्ट्र हे चॅनल आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये अगर जमीन शोधताय, आपल्याला असा मध्यस्थी पाहिजे की जो क्लिअर कट ट्रान्सपरंट व्यवहार करणारा, जमिनीच्या लीगल इतर माहितींसंबंधित आपल्याला माहिती पाहिजे, किंवा कोकणामधील शेती पॅटर्न, त्याचं मार्केटिंग या संबंधित सगळी माहिती पाहिजे. तर ही संपूर्ण माहिती माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र या चॅनलवर आपल्याला उपलब्ध माहिती मिळत राहील. उपलब्ध पण माहिती त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे माझं चॅनल रॉयल महाराष्ट्र आपण नक्की न विसरता सबस्क्राईब करा. तसेच आपण शेत जमीन शोधताय आणि आपल्याकडे शेतकरी असल्याचा दाखला नाही आहे, तरीही तुम्ही आम्हाला संपर्क करा. आपल्याला कम्प्लिटली ऑथेंटिक गव्हर्नमेंट अप्रूव्ड शेतकरी दाखला मिळण्यास माझी आपल्याला मदत होईल. आता स्टे ट्यून. आपण पूर्ण या प्लॉटचा व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला प्रपोजल समजण्यास सोपं जाईल. थँक्यू. आता आपण समोर पाहतोय हा प्लॉटचा ॲक्च्युअल व्ह्यू आहे. ॲक्च्युअल प्लॉट आहे. हलक्या चढावानं वरती जातो प्लॉट आणि वरती प्लेन होतो असं स्वरूप आहे. डोंगराळा प्लॉट आहे. 50% प्लेन, 50% स्लोप अशा स्वरूपाचा हा प्लॉट आहे. हापूस आंबा किंवा केसर आंबा याच्यासाठी सर्वोत्कृष्ट प्लॉट म्हणला जाईल. कमी किमतीमध्ये चांगली डेव्हलपमेंट कॉस्ट टाकून जर इथं एखादी छानशी बाग तयार केली तर साधारणतः हिल स्लोपचा प्लॉट असल्यामुळे 15x15 हे आयडियल डिस्टन्स आपण कॅरी करावं, किंवा 20x20. 15x15 असेल तर या टोटल 44 एकरला 35 एकरमध्ये प्लांटेशन जरी पकडले तरी 6800 प्लांट्स हे आपले इथे बसणार आहेत. 6800 झाडांची बाग ही काही छोटी मोठी बाग नसते. आम्ही आजवर मोठ्या बागा साधारणतः 4500च्या झाडांच्या वगैरे बागा आजपर्यंत केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यातून होणारं उत्पन्न आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अभ्यास आहे. 6800 प्लांट्स ही काही कमी प्लांट्स नव्हेत. साधारणतः 25,000 पेटी वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून पुढे साधारणतः 18,000 ते 25,000 पेटीच्या मध्ये फ्लक्च्युएट होणारी बाग इथं प्रोड्यूस करता येणार आहे. इंटिग्रल फार्मिंग करणार असाल तरी आपल्याला हे चांगलं क्षेत्र आहे. पाण्याचा सोर्स जवळ आहे. इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी अवेलेबल आहे. रस्ता अवेलेबल आहे. हायवेपासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावरचं हे क्षेत्र आहे. मुळात लेबर खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो आणि तो इथं मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. सो लेबरकडून रिलीफ इथे मिळणार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट असते कमर्शियली किंवा मोठ्या क्षेत्रावर काम करताना की मॅनपॉवर मॅनेजमेंट. आणि मॅनपॉवर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेती आयडियल पद्धतीनं करू शकत नाही, आणि त्याच्यासाठीचं लागणारं मॅनपॉवर हे इथं मुबलक प्रमाणात मिळणार आहे आपल्याला. ही या प्लॉटची खासियत म्हणायला हरकत नाही. प्लॉटची किंमत आहे 1,40,000 रुपये फिक्स किंमत आहे. प्रति एकरी 10,000 रुपये हे कमिशन चार्ज राहील. मोठे प्लॉट जसे वाढत जातात तसे आमचे पर एकरी 10,000 रुपये कमिशन असतात. याची आपण कृपया नोंद घ्यावी. या प्लॉटच्या व्हिजिटसाठी आमच्या देवरुख ऑफिसशी संपर्क साधावा. तिथून प्लॉट व्हिजिट, पिकअप अँड ड्रॉप असं असेल. पर डे व्हिजिट चार्जेस आम्ही 1,000 रुपये चार्ज करतो. हे प्रकरण जे आहे हे पूर्णपणे क्लिअर टायटल आहे. त्याच्यामुळे टायटलबद्दल आपल्याला चिंता नसावी. ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आहे. कोणताही रिसेल प्रपोजल नाही, ओरिजिनल प्रपोजल आहे. वरती आपण जो पाहताय हा प्लेन प्लाटू पाहताय या प्लॉटचा, आणि हळूहळू खाली उतरत येतो अशा स्वरूपाचं हे क्षेत्र आहे. आंबा व्यतिरिक्त आपण काजू, जांभूळ, ॲव्होकॅडो, आवळा, लिंबू, साग, कंपाऊंडला साग लावणं गरजेचं असतं. सागाचं एक कमर्शियल इक्वेशन वेगळं असतं. प्लस फायर रेजिस्टन्स म्हणून साग काम करत असतो. त्याच्यामुळे थोडाफार सागही असावा बागेमध्ये, झाडांमध्ये. आणि साग आणि ॲक्च्युअल मेन क्रॉपच्या मध्ये थोडंसं डिस्टन्स असावं, जेणेकरून साग हे कमी पाण्यावर चालणारं
झाड आहे आणि आंब्यासारखी झाडं किंवा फळधारणा करणारी जी झाडं असतात त्यांना पाणी जास्त लागत असतं. त्यांचं एक शेड्यूल असतं. त्या शेड्यूलनुसार पाणी द्यावं लागतं. जिथं स्ट्रेस द्यायचा आहे, स्ट्रेन द्यायचा आहे, झाडांना ताण द्यायचा आहे तिथं ताण द्यावा लागतो. अशा स्वरूपाचं शेतीचं एक स्वरूप आहे. आपल्याला हा जर प्लॉटमध्ये इंटरेस्ट असेल तर मी नंबर माझे मेन्शन केलेले आहेत. आपण मला संपर्क साधा. या प्लॉटसाठी व्हिजिटला आपण अपॉइंटमेंट घ्या आणि त्यानुसार आपल्याला प्लॉट व्हिजिट करवली जाईल. आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझं चॅनेल सबस्क्राईब करा. आपल्याला काही शंका असतील तर त्या कॉमेंट्समध्ये आपण विचारू शकता. शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचू दे. आणि खरंच चांगली एखादी आंब्याची बाग तयार करायची किंवा कुठल्याही पद्धतीनं कमर्शियली चांगलं शेतीचा मॉड्यूल तयार करायचं आहे, एक मॉडेल तयार करायचं शेतीचं आयडियल फार्म मॉडेल, तर याच्यासाठी हा सर्वोत्कृष्ट प्लॉट आहे. डॅम व्ह्यू आहे, छान सौंदर्यामध्ये असलेला असा हा प्लॉट आहे. आपण जर बल्क इन्व्हेस्टमेंट करणार असाल, एक 60-70 लाख रुपये आपली जर कॅपॅसिटी असेल इनिशियल लेवलला लँड परचेससाठी, तर तुमच्यासाठी हे उत्तम प्रपोजल आहे. इतर प्रपोजल पाहताना हे प्रपोजल एकदा पाहावं, त्यासाठी आम्हाला संपर्क करावा. आजच्या भागामध्ये इथेच थांबतो. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी आपल्याला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर काही शंका असतील तर तुम्ही मला फोनवर विचारू शकता. थँक्यू.